मालक विजय राणे शिट्टीचा आवाज आला नाही. चला बॅटर एरंजर टीम. या रितेश भोपी ॲज अ स्कोरर, राजेजी मेहर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मनसोक्त आनंद ते घेत आहेत. जणू काही खरं तर आपण पाहतो या ठिकाणी त्यांना असं वाटत असेल की शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती पाहून आपण या मॅचचा आनंद घेतोय. असे आमचे राजेजी मेहर. चला 3 ओव्हरची मॅच आणि आता मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया आपण विश ऑल द बेस्ट. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मंडळी, सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर संध्याकाळचं सत्र चालू होतं जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजड बदलापूर यांच्या वतीनं चालू असलेली ही भव्य आणि दिव्य नगरसेविका चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. बाळू बोराडे देखील प्रचंड खुश आहेत कारण त्यांच्याच कन्येच्या नावानं सध्या खेळतोय संघ पलक 11 जय हनुमान एरंजाड. या रितेश भोपी खरं तर एरंजाड जिंकल्यानंतर त्यांनी देखील सेलिब्रेशन मध्ये सहभाग घेतला. कारण सनी राणे असतील, त्यानंतर वेदांत परडोळे असतील, ललित असतील, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत सगळीच मंडळी. या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सुदर्शन जाधव आणि सलामीवीर मयूर मेहर आणि त्याच्या साथीनं चंदू मेहर ला आपण पाहतोय. मॅच ऑन. पहिला बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच दर्शवतात की लाईन थोडी मिस केली आहे. अगदी आपण पाहिलं तर लेग बाईज एक सिंगल धाव मिळेल. चेंडू बाटचा संपर्क नाही आहे. मयूर स्वतःवरती नाराज आहेत, परंतु एक धाव अंकित करण्यात आली आहे लेग बाईच्या रूपाने. अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओ जागा बनवण्याचा प्रयत्न मागे चाललाय. अगदी आपण पाहतो कल्पिश फीट झालेत शॉट फाईन लेगचे आणि आता धावा इथे किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. बाटला स्पर्श झालाय परंतु एकच धाव घेण्यात आली. दोन धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली धाव एक लेग बाईच, त्यानंतर एक सिंगल अराउंड विकेट. ओ टॅप करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे ऑन साइडला आपण पाहतो. डायरेक्ट हिट. हो क्या बात आहे. फलंदाज होईल बाद सुदर्शन जाधवने मात्र कमालच केली आहे. अचूक नेम त्याने धरलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना त्याला माहिती आहे मयूर मेहरच्या विकेटची किंमत. फलंदाज बाद. धक्का लागलेला आहे. खरं तर जिजाऊ संस्था म्हटल्यानंतर आज निलेजी भगवान सांबरे साहेब यांचं या ठिकाणी बाळूशेठ बोराडे आणि
सर्वच त्यांची मॅनेजमेंट टीम जगदीश दादा बोराडे असतील, त्यानंतर आमचे नरेश दादा गाडे असतील अँड ऑल टीम सर्वांच्या विनंतीला मान देऊन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे साहेबांनी देखील या स्पर्धेला भेट दिलेली आहे. ज्यांनी गेली 17 वर्ष निस्वार्थ सेवा केलेली आहे अशी एकमेव संस्था जिजाऊ म्हणजे एक आधारवड. खरं तर आपण पाहतोय अनेक चांगले चांगले उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. सुदर्शन जाधवने पूर्णपणे धावा वरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला पहिल्या षटकात. स्ट्राईकिंगला सनी. हो, यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला ऑन साइडला. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. रिक्स घेतली आणि आता 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना टीम पलक 11 हनुमान एरनचा टीमला. या सन्मान आपण पाहिलं तर रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बदलापूरचे सन्माननीय प्रसादजी फुलवरे आपले मनपूर्वक स्वागत. निरंजन दादा पिसेकर आपण या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. धावा धाव फलकावरती 5. शांत खेळ आहे सध्या. ज्या संघाने 56 धावा मागच्या 4 ओव्हरमध्ये चेस केल्या तो संघ आपण पाहतोय एरनसाड. हो, या दरम्यान आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. पंच दर्शवतात नक्की घडले का एक्झॅक्टली. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये अगदी आपण पाहतो काही चुका आढळलेल्या आहेत. हे सांगतायत लाईनच्या बाहेर होते सर्कलच्या. ओके, ही तात्काळ या ठिकाणी आपण पाहतो भूमिका ऍक्शन ऑफिशियल पंचाच्या वतीने घेण्यात आली आहे. नो बॉल चा कॉल या ठिकाणी देण्यात आलाय आणि त्याच्यावरतीच अंमलबजावणी करावी लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल देन फ्री हिट. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 1 ने पुढे जाईल 6. आता संधी असणार आहे, दामी संधी आहे. फ्री हिट. ओ, राऊंड विकेटने गोलंदाज आपण पाहतोय थोडस अडथळा निर्माण झाला. सुदर्शन जाधव एक भरवशाचा गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. गेले अगदी आपण पाहिलं तर 5 ते 6 मॅचेस त्यांनी कव्हर केल्या नाही आहेत, परंतु थोडस आपण पाहतो रिकव्हर झाल्यानंतर स्वतः या ठिकाणी चांगली कामगिरी त्याने केली आहे आपल्या संघासाठी. बॉल चालला लॉंग ड्रॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1-2 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. थँक्यू. मागच्या सीझन मध्ये आपण पाहिलं तर बदलापूर नगरीमध्ये जेव्हा पलक 11 म्हात्रेपाडा हा संघ खेळत होता, जेव्हा पलक 11 या नावाने हा संघ खेळतात तेव्हा देखील म्हात्रेपाडा संघाला 1 बॉल 6 ची गरज असताना तो षटकार अल्पेश म्हात्रेने खेचला होता. हे आजही आम्हाला आठवत आहे आणि आज नयन बोराडेने ती जागा मात्र त्याची घेतली आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर नो लुक शॉटच म्हणावा लागेल. अगदी बॅटच्या टोएंडला लागून इतकी उंची प्राप्त झाली की थेट आपण पाहतो त्याला लांबी देखील या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि 6 धावा मिळाल्या. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 10 धावा धाव फलकावरती 1-0. पहिले षटक कंप्लीट झालं आणि याच दरम्यान गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी आज ऋषिकेश जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत उर्फ बोब्या भाई. परंतु चांगली कामगिरी आहे सध्या आपण पाहतोय संघामध्ये. ते इन नाही आहेत परंतु संघाच्या पाठीशी सातत्याने ते उभे असतात. बारक्या मोठ्या यांचे देखील तितकंच प्रतिसाद आहे. यावेळी सॉल साइडला आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल तिथे झाली मिस्टेक. लगेचच 2 धावा. बॅकअप मिळालंय. अभिषेक येतात आणि
या 2 धावा जरूर मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. किमान 30-35 धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागणार आहेत, कारण एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल टीम एरंजाड संघाला. 1 शॉट. खरं तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. पंचांचं एक बारीक लक्ष, अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचं काम हे ऑफिशियल पंचांचं आहे, आणि त्यामध्ये जेपी पॅनल असल्यानंतर अगदी आपण पाहतो नो डाऊट एकच धाव मिळेल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये जेपी पॅनल म्हटल्यानंतर जबरदस्त पॅनल असाही या पॅनलचा उल्लेख आपण करू शकतो. जय पवार यांचा तो पॅनल आणि त्यांचे सगळे शिलेदार सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेटने अडबा बॅटने खेचण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. ताकद थोडीशी कमी पडली, एलिव्हेशन नाहीये आणि सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल पलक 11 एरंजाड टीमला. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर निलेशजी भगवान सांबरे साहेब जे आज या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या समवेत सज्जनजी जमदरे असतील, गणेशजी बडेकर, रोशनजी भुईर, अनेक मान्यवर यांनी मात्र या स्पर्धेला हजेरी लावली आहे. मग बंटीदादा बसकर असतील, मोहनदादा चतुरी असतील, मयूरदादा पिसेकर असतील, असे अनेक या ठिकाणी नामवंत अगदी आपण पाहतो आज ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेला. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि विशेष आभार. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतात तेजस मेहर. राऊंड विकेटने आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतो तेजस मेहर, आणि पहिला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल या ठिकाणी टाकण्यात आलाय. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 1 ने पुढे जाईल. 12 धावा. ललित आलेत. खरं तर आपण पाहतो याच ललित भुईरने मागच्या मॅच मध्ये सामना थोडासा सोपा करून दिला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, तो बाद झाला, परंतु नंतर जे इक्वेशन राहिलं ते मात्र अगदी आपण पाहतो काम तमाम केला तो मात्र नयन बोराडेने. 13 धावा, 13 रन्स. सध्या शांत खेळ मैदानावरती चालू आहे. लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, वेल लेफ्ट. एक्स्ट्रा बैल. संघाची धावत संख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. 14 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे. राऊंड विकेटने आपण पाहतोय स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग. सनी राणेला तुम्ही पाहतात. सध्या आपण पाहतोय एक प्रतिस्पर्धी संघ, एक तगडा संघ आहे. राज क्रीडा मंडळला कोळगाव संघ म्हटल्यानंतर आई गावदेवीच्या आशीर्वादाने हा संघ नेहमीच खेळत असतो, आणि त्या संघाला एक टार्गेट द्यायचं असेल तर किमान 30-35 किंवा 35-40. चांगला स्ट्रोक पायामध्ये टाकण्यात आला, परंतु सुदर्शन जाधव त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळेल. हाताचा पिसारा त्याने फुलवलाय आणि सामावून घेत असताना आपण पाहतोय झेल त्यांनी टिपले लॉंग गॉनला. फलंदाज होईल बाद. सनी राणे बॅक टू द पॅव्हिलियन. राणे नावाचं अडसर आता मात्र दूर केलेलं आहे हेच म्हणावं लागेल या मॅच मध्ये, कारण त्याच्या बॅटमधून 3ही मॅच मध्ये अप्रतिम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आणि सुदर्शन जाधवला माहिती आहे या झेलची किंमत काय. अप्रतिम झेल त्याने टिपला. अगदी आपण पाहतो त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळालाय. संघाची धावत संख्या धावफलकावरती 14 असताना तिसरा धक्का लागलेला आहे टीम एरंजाड संघाला. 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. षटकातील
काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज तेजस मेहेर. राऊंड विकेट. स्ट्राईक एंड अविनाश. पहिला बॉल अविनाश साठी. अर्ली बॅट स्विंग हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क होत नाही आणि आता गती थोडीशी कमी केली आहे. अगदी आपण पाहतो थोडासा बागी ठेवला टप्पा आणि इथे संभ्रमात टाकला अविनाश राणेला. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावत संघ धावफलकावरती टीम पलक 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड जाऊन पोहोचलाय 3-14 वरती. स्लॉग ओव्हर आणि डेट ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतो डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे प्रत्येक वेळी टीम कुळगाव संघासाठी आणि त्याच्यावरती ही जबाबदारी आता देण्यात आली आहे या अंतिम षटकाची. सिद्धेश राऊत असतील, सिद्धार्थ असतील, सुदर्शन असतील, ओमकार जाधव असतील, त्यानंतर कल्पेश असतील, अभिषेक, प्रतीक असतील, सर्वांचं विशेष कौतुक केलं पाहिजे कारण अप्रतिम खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवलेला आहे. स्वप्नील जाधव यांच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत. सध्या आपण पाहतो त्यांना वेळोवेळी सपोर्ट सिस्टीम म्हणून स्वप्नील जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. शेवटचे अंतिम 6 बॉल. गोलंदाज सिद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार. पहिला बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. चांगला स्ट्रोक आहे. दोन खेळाडूंच्या मधोमध जी दरी होती ना त्या दरीला भेदून दुभागून बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. आपल्याला पाहायला मिळेल सध्या बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धार्थ आहेत. बॅटर स्ट्राईक किंडला आपण पाहतोय ललित भुईर. अंपायर सिग्नल वाईट बॉल. ललितला माहिती आहे आता धावा येणं गरजेचं आहे. हे हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकात आता ताबडतोब आणि तोडफोड फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर दिशेपासून या ठिकाणी भरकटतात गोलंदाज. एक्स्ट्रा मैल वाईटच्या रूपात. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका चालला. एक सिंगल. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या एका धावेने संघाचा धावफलक पुढे जात असताना आपण पाहिलं तर 2-0 20 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. संध्याकाळचं सत्र आहे. मंत्रमुग्ध करणारे वातावरण. अगदी थोडासा मंद मंद गारवा जरूर या क्रीडा नगरीमध्ये प्रत्येकाला जाणवत असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले डीप मधून आणि आता एक सिंगल धाव. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर वाईट बॉल. एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होती. एक धावेने संघाचा धावफलक पुढे चाललाय. 21 धावा धावफलकामध्ये. शेवटचा सामनाच्या दिवसातील 2 संघ ऑलरेडी आम्हाला मिळालेले आहेत. गावदेवी वसार त्यानंतर काल विधी 11 जय बजरंग भावाळे ब आणि आज एक संघ मिळेल या हाफ मधून. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉलचा डिसिजन या ठिकाणी पंचाच्या वतीने देण्यात आला आणि 1 फॉर दी कॉल. हो बॅटची कडा मागे. चेंडू या ठिकाणी आपण पाहतो ट्रॅव्हल होतो. डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. अविनाश राणे रन आउटच्या स्वरूपात.
क्या बात आहे, क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये याच खेळाडूची प्रतीक्षा या ठिकाणी सर्वांना होती. आणि खरं तर मी तर म्हणेन याच्या अगोदर नयन बोराडेने यायला हवं होतं. कुठेतरी अविनाश राणे याच्या अगोदर झाला असता तर धाबांचा ग्राफ तुम्हाला काही वेगळा पाहायला मिळाला असता. कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. नयन बोराडे एक असा खेळाडू आहे ना, जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते ना, तिथे लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते. अशा पद्धतीचा खेळाडू नयन बोराडे आहे. त्याने मात्र मागच्या शेवटच्या बॉलवरती आपली क्षमता दाखवली आहे आणि प्रत्येक एरन जाडकरांनी त्याला मात्र डोक्यावरती घेतलं होतं. धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत 22 धावा. षटकातील शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चला सामना स्पीडअप करा. खरं तर आज कुठेतरी असं वाटतंय की वेळेच्या आत संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट होत आहे. कारण 2 दिवस आम्ही आयोजक देखील भरपूर मेहनत घेत आहेत. हो, पॉइंट मध्ये हा चेंडू डीप मध्ये चाललाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु शतरक्षक वेगाने आलेत. आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट आहेत. परंतु आता आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण जातो लगेचच वॉर रूम मध्ये. जर व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली असेल तर धावा 3 कंप्लीट होतील आणि जर फलंदाज बाद असेल तर 2च धावा मिळतील टीम एरनजाड संघाला. ओ यू टी फलंदाज बाद. मिळतील धावा 2 टीम पलक 11 जनमान एरनजाड संघाला. आणि आता फलंदाज होईल बाद नयन बोराडे. बॅक टू द पॅव्हिलियन. माझा आपला वाचता नाही. त्याच्या माझा 1 रुपयाचा वाचता नाही. त्यांनी माझ्याकडनं घेतल्या नाही, मी त्याच्याकडनं घेतलं. थँक्यू. सिद्धार्थ हो, यावेळी शॉर्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एसटी रक्षक देखील पोहोचलेत. EBD. आणि आता रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. 1 कंप्लीट झाली आहे वेगवान रीतीने आणि दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. परंतु रोहित माफ करा ललित भोईरला मात्र परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. धावा धावफलकावरती आहेत. खेळाचा पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि 26 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये. टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव टीमला एरनजाड टीम खेळते आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव या 2 टीम मध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन आपण करू. ऐकूया ओमकारजी शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद.
सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. आज बरोबर वेळेवरती आपला शेड्यूल फिनिश होणार आहे आणि उद्याच्या मॅचेसचं शेड्यूल आहे उद्या पाहू दादा, कारण उद्या अंतिम दिवस. उद्याचं शेड्यूल आपण प्रेक्षकांपर्यंत पोचूयात. ना हमें चांद चाहिए ना फलक, हमें बस चाहिए क्रिकेट की झलक. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जो प्रेक्षक राजा उपस्थित झाला आहे त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 3 ओव्हरची मॅच आहे. स्पर्धेचा नियम आहे प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी जी होंडा शाईन बाईक आहे त्यासाठी रेसमध्ये फक्त 3 मॅचच्या रन्स टॅली केल्या जातील. सेमीफायनल फायनल्स त्यामध्ये रन्स ॲड होणार नाही. त्यामुळे जे रोज संघ खेळलेत 3 मॅचेस आणि त्यानंतर क्वालिफाय झालेल्या टीममध्ये आणि ज्या कोणत्या टीम प्लेयर्सला बाईक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मिळेल त्यांचे रजिस्ट्रेशनसाठी 15,000 रुपये कट केले जातील. ते पासिंग केल्यानंतर तुम्हाला तिथे आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे. रनचा मानस धाडस डायरेक्ट हिटचा प्रयत्न हो, क्लोज होता कॉल. आणि एक सिंगल या ठिकाणी झाली आहे ऍड. 3 ओव्हरची मॅच. टार्गेट चेस करायचं या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 26. मागचा सामना फार जवळून विजय आणि पराभव, आनंद आणि दुःख पलं केलं, पण जे हनुमान एरंजाडनं पाहिलं त्यामुळे हा सामना देखील ते सहजासहजी सोडणार नाही आहेत. समोर मात्र एक अतिशय चांगला संघ आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव. सुदर्शन, तेजस खूप चांगले बॅट्समन जे चांगल्या लयमध्ये आहेत. टप्पा पडलाय, सॉफ्ट हँडनं खेळत. उद्याचा पहिला सामना बरोबर शार्प 8:45 आम्ही टॉस करतोय. बरोबर 8:50 मॅच एनी हाव सुरू होईल. ज्या टीमचा कॅप्टन 8:45 टॉससाठी उपलब्ध नसेल तुम्हाला टॉस विन दिलं जाईल. 8:50 पर्यंत जर ऑपोजिशन कॅप्टन उपस्थित नाही झाला 5 मिनिटाचा एक ब्रेक दिला जाईल. त्यानंतर 2 बॉलची पेनल्टी आणि प्रत्येक 5-5 मिनिटानंतर 2 बॉलची पेनल्टी ऍड होत जाईल. इथे विकेट आणि आता मॅच रंगात आली आहे. पुन्हा एकदा सांगतो उद्याचं शेड्यूल. सकाळची पहिली मॅच भाईजान स्टार बदलापूर विरुद्ध जय हनुमान ढोके. दोन्ही कॅप्टन 8:45 आले. सामना बरोबर वेळेवरती 8:45 टॉस करून 8:50 सुरू होईल. आणि जर का एक कॅप्टन आला, प्रतिस्पर्धी कॅप्टन आले नाही तर जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन घोषित केलं जाईल. देन 8:50 पर्यंत 5 मिनिटं वाट पाहिली जाईल. प्रतिस्पर्धी कॅप्टन जर उपलब्ध नसतील तर 2 बॉलची पेनल्टी आणि प्रत्येक 5 मिनिटाला 2 बॉलची पेनल्टी ऍड होत जाईल जोपर्यंत तुम्ही इकडे पोहोचत नाही आहात आणि समोरील टीमला टॉस विन घोषित केलं जाईल. पुन्हा एकदा सांगतो भाईजान स्टार बदलापूर आणि टीम जय हनुमान ढोके 8:45 मित्रांनो आम्ही तुमची वाट पाहतोय. कारण उद्या कोणत्याही टीमला पेनल्टी लागू नये ही आमची अतिशय मनापासून इच्छा आहे. कारण उद्या एक चांगलं क्रिकेट आपल्याला टुर्नामेंटमध्ये पाहायचं आहे. नेक्स्ट मॅच बरोबर 9:15 तुम्हाला टॉससाठी पोहोचायचं आहे. टीम भिनारपाडा आणि त्यांना फाईट करेल पहिल्या मॅचचा विजेता संघ. म्हणजे भिनारपाडा जरी तुम्ही 9:30 पर्यंत आलात तरी चालेल. जशी मॅच फिनिश होईल तसा टॉस केला जाईल आणि विजेता संघासोबत भिनारपाडा संघ सामना खेळेल आणि त्यातून एक टीम पुढच्या फेरीत वाटचाल करेल आणि ती फाईट करेल पुढील लढतीमध्ये. त्यानंतर मयूर ग्रुप आणि त्यांना फाईट करेल टीम इनगाव पंकज. बरोबर 11 वाजताचं मयूर ग्रुप आणि इनगाव पंकज तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. 11 वाजता मयूर ग्रुप आणि त्या सोबतीने इनगाव पंकजचा संघ तुम्हाला पोचायचं आहे. आणि त्यानंतर एक सामना जो आपला पेंडिंग आहे
ढवळेपाडा विरुद्ध काकडवाल बरोबर 11:30ला ढवळेपाडा आणि काकडवाल तुम्हाला रेडी राहायचं. बरोबर 8:45ला उद्या आपण टॉस करतोय. त्यामुळे सर्व टीम्स वेळेवरती या, चांगलं खेळा. आणि ज्या टीम 5 स्टार 5 मध्ये आहेत तुम्हाला रात्री सोशल मीडियावरती मॅचेस पोचवल्या जातील, कसा सामना खेळला जाईल. इथे बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर आणि मितील धावा या ठिकाणी 4. हा आलाय चौकार. धावफलकावरती धावा 7. सरासरी जर आपण पाहिली 8 पूर्णांक जवळजवळ मैदानावरती तुम्हाला बनवायचे आहेत. 83च्या सरासरीनं धावा आणि या ठिकाणी सुरुवातीला 7 आलेत. 3 षटकांची मॅच, 26 लक्ष. बाळू बोराडे स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आणि एक ते लकी पॅकर आहेत. त्यांच्याच लाडक्या बार्बी डॉल प्रिन्सेस पलकच्या नावानं ही टीम मैदानावरती खेळतीये आणि पलक ऑलवेज लकी राहिली आहे. आज पाहूयात पलक 11 ऐरनजाड जय हनुमान की टीम मैदानावरती टेबल टॉप करेल. राज क्रीडा मंडळ कुळगाव. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. आज खूप सुंदर अंपायरिंग पाहायला मिळाली आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं JP पॅनल, जय पवार, विक्रम शेलार, प्रशांत देसाई या तिन्ही आपला लेजेंडरी अंपायर्सला. ग्रेट जॉब बॉईज. हलक्या हातानं बॅकलिफ्टला खाली यानं ड्राईव्ह केला, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला. आता रनआउटचा धोका. हो, काय टॅलेंट दाखवलं यष्टीरक्षकानं. कहाणी कदाचित खतम आहे, कारण बॅट देखील हातातून निसटली. अंपायर्सनं निर्णय पाठवला टेक्निकल टीम कडे. थर्ड अंपायर आणि सॉफ्ट सिग्नल अंपायर्सचा. OUT आउट. या पाहूयात निर्णय काय येतोय. थर्ड अंपायर्स कडे आपण जातोय. अंपायर्सने एक्झॅक्टली थर्ड अंपायर्स का घेतला याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी बॉल त्यानं थ्रो केला आधी बॉडी लागून बेल्स खाली पडलेत का, इम्पॉर्टंट ते चेक करणं आहे. आणि जर शरीराचा स्पर्श स्टंपला झाला नसेल तर डायरेक्ट हिट तिकडे त्यानं दिलाय आणि विकेट येण्याची संधी खूप मोठी आहे. या पाहूयात एक्झॅक्टली काय घडतंय. यष्टीरक्षक देखील तितकाच चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळालाय. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. OUT आउट. फलंदाज बाद. OUT आउट. आणि अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी अंपायर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चंद्रकांत मेहर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. टीम ओनर पलक 11चे सर्व आणि या स्पर्धेचे शिल्पकार बाळूशेठ बोराडे यांच्या वतीनं. कारण या विकेटची किंमत माहिती आहे, एक ट्रॉफी आहे. मात्र अजूनही मैदानावरती तुम्ही पाहिलं तर बॅटिंगसाठी उभा आहे तो म्हणजे सुदर्शन. 18-26 ची मॅच सुदर्शन मैदानावरती असताना डिफेंड करणं म्हणजे MS धोनी बॅटिंग करतोय आणि 6च्या रिक्वायर रन रेटनं तुम्ही ODI मध्ये टार्गेट चेस करताय आणि भारताला पराभूत करण्यासारखं. त्यामुळे हा सामना सुदर्शन सहजासहजी सोडणाऱ्यातला नाहीये. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झालेत. नवीन फलंदाज कल्पेश मात्र तेजस बाद झालाय. त्याच्या सोबतीनं विकेट सलामी आलेले फलंदाज सिद्धेश बाद झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज वेदांत. आज दिवसभर वेदांतसाठी प्राइज आहे. सोल्जर रोहित गाडे यांच्याकडनं जर हॅट्रिक त्यानं काढली तर स्पोर्ट्स ब्रँडेड शूज त्याला दिले जातील. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहताय षटक मैदानावरती पहिलं झालंय आणि जे रिक्वायर रन रेट हवं होतं थोडासा मागे पडलाय कारण पॉवर प्ले होता. रन्स कमी आलेत 8 आणि आता बनवायच्या आहेत 9च्या सरासरीनं. येत्या 12 बॉल मध्ये धावा, मैदानावरती 18. आज काय खेळ आहे मैदानावरती. सनी राणे प्रत्येक मॅच मध्ये त्याचं योगदान चांगलं राहिलंय. गोलंदाजी देखील या ठिकाणी चांगली झाली आहे आणि आता बॉल वेदांच्या हातात आणि पहिला फुल टॉस पहिलाच पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. हा आलाय एक दमदार षटकार. 6 धावा आणि बॅटिंग बीमर आहे का हे पाहिलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर्सना निर्णय पाठवलाय. अगदी बॅटिंग टीमनं DRS घेतल्यानंतर टेक्निकल टीम कडे जय पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. वेदांतला आणलं सेकंड ओव्हर मध्ये आणि वेदांतचं स्वागत षटकारानं फुल टॉस टाकले तर हेच घडणार आहे आणि DRS गमावला बॅटिंग टीम. हा फेअर बॉल आहे. नो मोर DRS. बॅटिंग साइड
फिल्डिंग टीमकडे अजून एक बाकी आहे. 6 धावफलक 14 आणि क्षणात सामना कुठे आलाय 11 चेंडू 12. हे घडतं ज्यावेळी यंगस्टर्स प्रेशरवाल्या मॅच मध्ये येतात आणि वेदांतला इथे जो विश्वास दिलाय ऐरनजा टीमना तो त्याला सिद्ध करावा लागेल. बट समोर म्हणालो ना सुदर्शन मैदानावरती 18-26 त्याच्या समोर थांबवणं म्हणजे वाळवंटामध्ये तुम्हाला पाण्याचा घोट किंवा तलाव मिळण्यासारखं. बॉल तयार. टप्पा पडला चालला यष्टी रक्षकाच्या अगदी बाजूनं. कीपर बीट शॉर्ट थर्ड मॅन बीट अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती आला चौकार. म्हणजे आता झालाय राज क्रीडा मंडळ कुळगावचा बेडा पार. आणि म्हटलं जातं ना मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. इथे 4 नाही तब्बल 5 मिळालेत कारण 1+4 अशा 5 धावा एक्स्ट्रा झालेत. आणि जो सामना होता 12 बॉल 18 एका बॉल मध्ये 11 आलेत आणि समीकरण उरलंय 11 चेंडू आणि 7 धावेची गरज. आता प्रेक्षकांना देखील कळून चुकलं. हळूहळू आता मैदान खाली होऊ लागलंय आणि सुदर्शन बॅटिंग ट्रॅक वरती आहे. मोठ्या फटक्यानं सामना संपवेल की मॅच चौकार षटकार स्किलिंग शॉट सिंगल डबल्स तो पुढे घेऊन जाईल. सुदर्शनने तर टार्गेट केलं गोलंदाज वेदांतला. टप्पा पडला हा देखील पडला नंतर थोडा कमी गतीनं आलाय आणि बीट झालेत तिकडे फलंदाज. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे 7 धावेची गरज. खूप चांगला खेळला आजच्या दिवसामध्ये पलक 11 जय हनुमान एरंजाड संघ. मागचे 2 मॅचेस त्यांनी असे जिंकलेत. पहिल्या मॅच मध्ये 68 तर मागचा सामना गोल्डन 6 न जिंकला. आणि पूर्ण गाव ऐरंजाड मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेट करत होतं ती विनिंग मुवमेंट. हे असतं गावचं क्रिकेट ग्रामीण क्रिकेट जे खेळलं जातं गावाच्या नावासाठी सन्मानासाठी. अंपायर विक्रम शेलार सरांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक रन एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं सामना आता कधी फिनिश होऊ शकतो कारण आता 6 धावेची गरज आहे. 6 धावा आता या सामन्यामध्ये बनवायच्यात. वेदांत आज महागडाच ठरलाय. प्रत्येक मॅच मध्ये रन्स आलेत. आता यंगस्टर आहे खूप काही तो शिकतोय. भविष्यात एक चांगला बॉलर तो बनेल आणि गुणवत्ता आहे त्याच्याकडे. स्वतःला सिद्ध करणं अंडर प्रेशर तुम्ही कशा प्रकारे दबावाखाली खेळता ते महत्वाचं असतं. वेदांतलाच ते प्रेशर हँडल करता आलं नाही आणि समोर त्यातल्या त्यात राज क्रीडा मंडळ कुळगाव सारखा एक चांगला संघ आणि प्रत्येक टीमचं जणू काही स्वप्न बनलंय नगरसेविका चषक सुपर 5 मध्ये इंटर होणं. आणि अजून एक संघ आपल्याला आता मिळणार आहे. कालच्या दिवसात आलाय भावाळे ब. आजच्या दिवसात राज क्रीडा मंडळ कुळगाव त्या दिशेनं वाटचाल करतोय. अजून एक चौकार धावफलक चाललाय 4 न 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावर या ठिकाणी लागलेत. 24 बॉल तयार. बॉलिंग मार्कवर शफल झाले होते. बॅटन पॅड मधनं ऑन साइडला वळवला. बॉल टर्न होतं डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल आली आहे. स्कोर इज लेवल. सेकंडचा कॉल. सुदर्शनला हवी आहे स्ट्राईक. एक रन्स अगदी का महत्वाची आहे. सुदर्शनला देखील माहिती है कभी कभी कुछ राज गहरे होते और उसके बाद में उसका होने वाला लाभ उस सफलता के कामयाबी के सूरज की तरह चमकता है. एका धावेची फक्त आता गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार होईल. बॉलिंग मार्कवर आज अतिशय चांगली साथ रितेश भोपी यांनी आम्हाला दिली. आमच्या पूर्ण लाईव्ह टीमचं विशेष कौतुक. सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. अंपायरची भूमिका लाजवाब होती आणि जयनुमा रंजाड जिजाऊ संस्था त्यांचं काम चांगलं होतं. इथे फटका समोर डीप लॉंग ऑनला टिपलाय तिकडे जेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद होतोय सुदर्शन. बॅक टू डग आउट. खूप चांगला खेळलाय सुदर्शन या मॅच मध्ये त्यानं धावा बनवलेत. वैयक्तिक आपण पाहताय 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल 16 रनची खेळी त्याच्या बॅटमधनं आली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील सुदर्शन चांगला खेळताना आपल्याला दिसला. तिकडे देखील रन्स त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिले.
बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. या आधीच्या सामन्यामध्ये देखील सुदर्शननं बनवले धावा 34. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं ऑलराऊंडर तो खेळाडू आहे. चांगले राहिले 3 मॅच त्याच्यासाठी. मधला सामना थोडासा चर्चेचा विषय बनेल. स्विचिटचा फटका, मॅच फिनिश. हा आलाय विजयाचा चौकार. आणि ज्या छोट्या मुलांना बॉल टिपलाय तुम्ही घेऊन घरी जाऊ शकता. हा महत्वाचा बॉल होता आणि त्याच्यावरती चौकारासोबत ट्रॉफीचा हकदार झालाय राज क्रीडा मंडळ कुळगाव. अभिनंदन. अँड हार्ड लक टीम पलक 11 जहानुमान ऐरंजाड. चला मानतो मॅच या सामन्याचा पण देतोय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार तो जाईल. या रितेश 1 मिनिट मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करून जा. आणि या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार तो जातोय तेजसला. गोलंदाजी करताना 2 विकेट्स काढले आणि बॅटिंग करताना ज्याच्या बॅटमधनं 5 धावेचं योगदान राहिलं तो तेजस ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.